नाही नाही, गिरणी कामगारांना उपयोग काय माहितीये का? आता आता देणारे हात झालेत, मागणारे हात नाहीत. म्हणून गिरणी कामगाराला खरोखर चांगला फायदा होईल. आणि जे जे गिरणी कामगारांचे काही लोक फॉर्म भरण्यापासून वंचित राहिलेत त्यांचाही होईल. नमस्कार. आज म्हणजे आनंदाचा उत्सव. कारण एक गिरणी कामगार, तळागाळातून आलेला गिरणी कामगार तो एक उच्च पदावरती गेलेत आणि त्यांचे आज बिनविरोध सभापती म्हणून नियुक्ती झाली, उपसभापती म्हणून नियुक्ती झाली. त्यांचं सर्व गिरणी कामगारतर्फे आम्ही आज सत्कार करण्यात आला. आता एक म्हणजे विशेष काय झालं माहितीये का? सत्कार करण्यात आला की काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आता मला वाटतं आम्ही भाऊ आमच्या बरोबर बसायचे प्रश्न मांडताना, आणि आम्ही पुढच्यांना विचारतो आम्हाला बाबा घर कधी मिळेल किंवा कुठल्या कुठल्या ज्या सुविधा आहेत त्या कधी मिळतील. पण आता भाऊ काय घेतलेत, देण्याच्या ह्याच्यामध्ये बसले आणि त्यामुळे काय झालं, आमचा मार्ग थोडा सुलभ झालाय. आणि दुसरी गोष्ट काय होतं माहितीये का? भाऊ आणि आम्ही आताही मला भाऊ भेटलेत. भाऊ काय मला म्हणलेत की सर्व काय ठीक आहे, आता काय थोडी गर्दी आहे, आता आपण एकत्र पाहिजे. 16 संघटनेचे पदाधिकारी आहेत संयुक्त लढा समितीचे, त्या सर्वांना 2-2 एखादी कमिटी मेंबरना बोलवून आपण चहा पाण्याची व्यवस्था करू आणि एकत्र जे तुमचे काही विषय आहेत ते सर्व मला विषय माहिती आहेत आणि त्या विषयावरती मी योग्य प्रकारे मार्ग काढू. आणि मी पण माझ्या भाषणामध्ये बोललो की जवळजवळ आता 3,500 घर आहेत. मला वाटतं 28 जून 2012ला जी लॉटरी निघाल त्या लॉटरीमध्ये जवळजवळ ज्या गिरणी कामगाराला 6,925 घरं मिळाली आणि ट्रान्झिट कंपन्या जवळजवळ 3,500 घरं मिळाली. ती ट्रान्झिट कंपन्या 12 ते 13 वर्ष झाली. त्या ट्रान्झिट कंपन्या करून पूर्ण खाली करावं आणि त्या ठिकाणी आमचे जे गिरणी कामगार जे आहेत वंचित, त्या गिरणी कामगारांना त्या ठिकाणी प्रस्तावित करावं. मी जे ट्रान्झिशन मागतो तेही होईल. आणि सर्व जे प्रोजेक्ट आहेत, आता भाऊ माझे बोलले सर्व प्रोजेक्ट आहेत त्याच्यातला एक टक्का जर FSI घेतला तर तो FSI म्हणून एक मुंबईमध्ये एक छोटंसं परत पुन्हा एकदा गिरणगाव तयार होईल असं भाऊंशी आमचं बोलणं झालं. मुंबईकरांना गिरणी कामगारांना परत मुंबईमध्ये कुठेतरी नाही ना, मुंबईत आता भाऊ आल्यामुळे आम्हाला एवढ्या आमच्या आशा पल्लवी झाल्यात की भाऊ गिरणी कामगार ते काय करतील. कारण 2095 ते 96 पासून भाऊबरोबर मी राष्ट्रीय मिनोद संघाचा हे होतो, आपला पुढारी होतो. आणि काही कालांतराने आम्ही ते 5 वर्ष होतो आणि काही कालांतर मी बंद पडल्यानंतर आमचा भाऊंशी थोडा संबंध कमी झाला आणि नंतर 2024 पासून पुन्हा आम्ही भाऊ आणि संयुक्त लढा समिती स्थापन झाली. निमंत्रक सचिन भाऊ गोविंदराव मोहिते साहेब आणि भाऊंच्या मार्गात आम्ही जवळजवळ 3 मोर्चे काढले आणि त्या मोर्चाचं फलित म्हणून राज्य सरकारने सुद्धा सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व गिरणींना पात्र निश्चित केली. आणि आता सगळे निर्णय जवळजवळ अंतिम टप्प्यात आलेत. फक्त आम्हाला प्रत्येक वेळेस पुश करावं लागेल आणि पुश केल्यानंतर गिरणी कामगारांना घराचा जो वाटा मिळणार आहे, मुंबईच्या घराचा पुनर्वसन होणार आहे, तो मार्ग सुलभ होणार आहे. सर्वांना माझा सविनय जय भीम. आजचा योगायोग आहे. आज सर्व कामगार वर्ग इथे एकजूट झालेला आहे, विविध क्षेत्रातला एकजूट झाला आहे. निमित्त आहे सचिन अहिर हे उपसभापती पदावरती विराजमान झाले, त्यांची नियुक्ती झाली किंवा तिथे ते निवडून आलेले आहेत. आणि एक संविधानिक पद जे महत्वाचं आहे ते पद त्या पदावरती गेल्यामुळे गिरणी कामगाराचा प्रश्न असेल किंवा कामगाराचे प्रश्न असतील किंवा खाजगीकरणाचा प्रश्न असेल, या सर्व प्रश्नावरती न्याय मिळू शकतो अशा प्रकारचं वातावरण बनायला हरकत नाही. मी तर सभागृहामध्ये पहिलंच भाषण जेव्हा मी केलं त्या भाषणामध्ये हे मांडलेलं आहे मी की भाऊ त्या पदावर गेल्यामुळे गिरणी कामगारांच्या घराच्या बाबतीतल्या आणि मुंबई शहरामध्ये आणि गिरण गावामध्येच घर मिळालं पाहिजे ह्याच्या आशा पल्लवित झालेल्या आहे. हा एक भाग झाला. दुसरा भाग जो वंचित कामगार आहे ज्यांनी फॉर्म भरलेला नाही त्याच्या संदर्भात सुद्धा आमची सरकारशी बोलणे चाललेलं आहे. मग जर समजा भाऊ त्या पदावर गेले तर भाऊ ते जोमाने किंवा नेटाने ती मागणी तिथं मांडू शकतात आणि सरकार त्याच्या बाबतीत चांगल्या रीतीने निर्णय घेईल अशी मला आशा आहे. आज या ठिकाणी महत्वाची गोष्ट, इथे सगळं संयुक्त गिरणी कामगार लढा समिती जी आमची आहे
याच्या सगळ्या 14 संघटनेचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते. तुमच्या इंटक म्हणा, राष्ट्रमय संघ म्हणा, की त्यांचे महाराष्ट्र युनियन, त्याच्या सगळ्या अशा बऱ्याच सगळ्या युनियन सगळ्या होत्या. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये माध्यमातून राजकीय पक्ष म्हणजे राजकीय बाब सोडून द्या, परंतु आताच्या काळात सध्याची स्थिती महाराष्ट्राचं तर वाटोळ होऊन चाललेलं आहे. अशा वेळेस जर गिरणी कामगाराच्या प्रश्नावरती त्याच्यासाठी लढणारा नेता जर समजा लाभत असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे ना. कारण आता गेल्या वर्षभरामध्ये संयुक्त लढा समितीच्या वतीने जे जे काही आंदोलन झाले, जे जे मोर्चे झालेले आहेत, आणि त्याच्यामध्ये भाऊनी पुढाकार घेऊन इथे हिरिरीने प्रश्न मांडलाय, त्यांनी विधानसभेत प्रश्न मांडलाय, मैदानावर प्रश्न मांडलाय. त्याच्यामुळे ते अभिनंदनास पात्र आहेत असं मी या ठिकाणी जाहीरपणे म्हणतो. आणि मला इथे सर्व तमाम गिरणी कामगारांना या ठिकाणी मी जाहीर विनंती करतो, बाबाने आपण कुठल्याही गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. शेलू वांगणी आपला विषय नाहीये. आपल्याला मुंबईत आणि गिरण गावातच घर मिळालं पाहिजे ही आपली प्रमुख मागणी लक्षात ठेवा. ही प्रमुख मागणी आहे. काँग्रेस नेतृत्वाखाली अनेक वेळा आंदोलन झालं, पण त्या आंदोलनाला हवं तसं अपयश नाही आलं. त्यामुळे अनेक गिरणी कामगार नाराज आहेत, त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे. तरीही आज उपसभापतीमधून म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर तुम्हाला अपेक्षा आहे सचिन भाऊंकडून की गिरणी कामगारांना न्याय मिळेल यावेळेस, तसं याकडे कसं बघताय? बघा, मी याकडे पॉझिटिव्ह सकारात्मक बघतोय. का सकारात्मक बघतोय? अलीकडच्या 1.5 वर्षाच्या 2 वर्षाच्या कालामध्ये गिरणी कामगार हा विखुरलेला होता. हा विखुरलेला असताना सचिन भाऊच्या माध्यमातून म्हणा किंवा सगळ्या संयुक्त लढा समितीच्या माध्यमातून म्हणा, हा सगळा एकत्र आला. हा एकत्र येऊन आता गेल्या मार्च मध्ये जे आंदोलन झालं, रात्री 11:30 पर्यंत आम्ही उठलेलो नाहीये. मीच त्या ठिकाणी बोलणारा माणूस आहे. जर सरकारला वेळ नसेल तर सरकारनी ऑनलाईन आमच्याशी बोलणी करावी असं त्यावेळेस तिथल्या डीसीपीला मी सांगितलं होतं स्थान करून. शेवटी त्याला नाहीला असतो शिंदे साहेबांशी बोलणी करून रात्री 11:30ला मिटिंग घ्यावी लागली. त्या 11:30च्या मिटिंग नंतर असीम गुप्तानी पुढाकार घेऊन किंवा शासनाच्या वतीने पुढाकार घेऊन त्यांनी चांगल्या रीतीने पावलं टाकली. आणि ही पावलं टाकताना मुंबईतच कशी घरे मिळाली पाहिजे, ती जागा कशी व्यवस्थित ऑक्युपाय करता येईल अशा रीतीने केंद्र सरकारच्या अखत्यारीतली जागा असू दे किंवा खाजगी राज्य सरकारची असू दे किंवा खाजगी असू दे, ती कशी करून आपल्या अखत्यारीत घेऊन गिरणी कामगारांना घरं मुंबईत मिळाले पाहिजे आणि गिरण गावातच मिळाले पाहिजे अशा रीतीने तोडगा काढत आहे. असीम गुप्ताने आम्हाला शेवटच्या मीटिंगमध्ये काय सांगितलंय, गेल्या तारखेच्या 17 तारखेची गोष्ट आहे, गेल्या महिन्याच्या ऑगस्ट पर्यंत तुम्हाला मी ह्या बाबतीत निर्णय देतो. ऑगस्ट 2026 मध्ये निर्णय देतो. आता त्यांनी ऑगस्ट 2026 जो निर्णय म्हणजे घेतलेला आहे ते आम्ही हे सगळं करतो. अरे 2 महिने मी वाट पाहून ना, पुढचाच महिना फक्त आहे आणि आम्हाला ती घरं मिळतीलच अशी आम्ही अपेक्षा करतो आणि सकारात्मक बोलतो. आणि सचिन भाऊ त्या संविधानिक पदावरती गेल्यामुळे सरकारला काही गोष्टी मान्य करावी लागतात. आणि आता पण जे वातावरण जे ना, अदानी अंबानीचा सगळं विषय चाललं होतं, आम्हाला त्याशी मतलब नाहीये. आम्हाला गिरणी कामगारांना मुंबईतच घरं मिळाली पाहिजे आणि गिरण गावातच मिळालं पाहिजे. त्याचं फलित म्हणजे आजचा हा सगळा गिरणी कामगारांचा एकजुटलेला आहे ना, आणि हा सत्कार समारंभ सोहळा ही महत्वाची गोष्ट आहे. राजकीय दृष्ट्या न पाहता सामाजिक दृष्टीने बघा, कारण का गिरणी कामगारांना फसवलं जात आहे. तसं सायबर काम आहे बँकिंगचं, फायनान्सचं, तसं आमच्या गिरणी कामगारांना तिथे बटन दाबा, तिथे बटन दाबा, हे घर तुम्हाला लागलंय, ते तुम्हाला घर लागलंय, शेलू वांगला घर लागलंय, इकडे या तिकडे या. अरे हा पण सायबर क्राईमच आहे ना. मग सरकारने ह्याच्यावर बंदी घातली पाहिजे आणि शेलू वांगण्याचा विषय काढलाच नाही पाहिजे. आम्हाला इथंच पाहिजे घर. हा विषय महत्वाचा आहे. मी एवढं सांगेन. आणि गिरणी कामगारांनी सजग होऊन कुठल्याही अफवावरती, कुठल्याही संघटनेच्या याच्यावरती, कुठल्याही ठिकाणी पैसे न भरता, कुठल्याही ठिकाणी फॉर्म न भरता, सरकार जेव्हा निर्णय घेईल तेव्हा वंचितच्या ह्यांना चान्स, संधी मिळेलच. त्याचबरोबर आपल्या मुंबईतल्या घरासाठी ऑगस्ट पर्यंत आपण वाट पाहणार आहोत. ऑगस्ट पर्यंत वाट पाहून त्याच्यानंतर सचिन भाऊ आणखीन काय मिटिंग लावतात. आता त्यांनी आता सांगितलं, म्हणजे मी आता त्यांना हे म्हटलं तर ते म्हटलं की मी चहा पाण्याला तुम्हाला सगळ्यांना बोलवतो, त्या ठिकाणी आपण निर्णय घेऊया. आनंदाची गोष्ट आहे आणि स्वागत केलं या गोष्टीचं, स्वागत करतो म्हटलं या गोष्टीचं. आणि खूप आनंद आहे. लक्षात घ्या गोष्ट, गिरणी कामगारांना मुंबईत घर मिळाले पाहिजे, तेव्हाच हा आनंद द्विगुणित होईल. काय होईल?
दुगुणित होईल तोपर्यंत नाही. मग ते सरकारने पण त्याची दखल घ्यावी आणि सचिन भाऊने पण दखल घ्यावी असं मी या ठिकाणी आवर्जून आवाहन करतो. जय भीम जय भारत. मी मनीषा पेडामकर आनंद मोरेंच्या संघटनेमधून बोलते. वंचितचा आता आनंद आपले हे सचिन अहिर साहेब आता निवडून आलेत उपपदावर, तर त्याने आमचा वंचित कामगारांचा मुद्दा पकडून धरावा व आम्हाला एक संधी मिळावी एवढी मी कळकळीची विनंती करते. आणि जोपर्यंत आम्हाला वंचितचे फॉर्म निघत नाही तोपर्यंत आम्ही वंचित कामगार गप्प बसणार नाही. आणि आमचा हा वंचितचा मुद्दा जोपर्यंत आम्हाला फॉर्म मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा संघर्ष करतच राहणार. जय महाराष्ट्र, जय निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन, युवा स्तंभ न्यूज नेटवर्क.